चला तर मग आज आपण जातो आहे आयलँड हॉपिंगला आणि इथे आपण 2-3 बीचेस बघणार आहोत आणि 1-2 आयलँड पण बघणार आहोत आणि संध्याकाळी आपण जाणार आहोत ड्युटी फ्री शॉप बघायला आणि एक छानसं रेस्टॉरंट बघून जेवण सुद्धा आपण तिथे करणार आहोत। सकाळचे 8 वाजले आहे आणि आपण जिथे राहतो आहे तिथला बाहेरचा जो परिसर आहे तो मी तुम्हाला दाखवते आहे। आता आपण इथे ब्रेकफास्ट करणार आहोत। ब्रेकफास्ट सुद्धा कॉम्प्लिमेंटरी आहे। ब्रेकफास्ट पण अगदी पोटभर होता। एक त्याच्यात मशरूम सूप होतं, गार्लिक ब्रेड आणि एक मलेशियन स्वीट होतं आणि ऑमलेट होतं, अजून 2-3 गोष्टी होत्या। चला तर मग अशी आम्ही एक गाडी बुक केली, इथल्या ओनरनीच आम्हाला करून दिली। तर आता आपण जाणार आहोत स्पीड बोटने आयलँड बघायला। बोट खूप जास्त फास्ट आहे, खूप मज्जा येते आहे। आणि या माउंटेनचा आकार बघा, अगदी प्रेग्नंट वुमेन सारखा आहे आणि पाण्याचा कलर बघा किती मस्त आहे, अगदी निळं निळं हिरवं हिरवं पाणी आहे। असंच फिरत आहे ना हे बरोबर। आपण या आयलँडला फ्लाईटमधनं बघितलं होतं, आता अगदी जवळनं बघतो आहे। आता अगदी 9:30-10 वाजले आहे। आपण अगदी सकाळी सकाळी आलेलो आहे इथे। आता या आयलँडचं नाव आहे दयान बुटिंग, हे जिओ फॉरेस्ट पार्क आहे आणि इथे आम्हाला फ्रेश फ्रूट्सचे वेलकम ड्रिंक दिले, खूपच मस्त होते। त्यात ॲव्होकॅडो, ड्रॅगन फ्रूट, पायनॅपल असे भरपूर फ्लेवरचे वेगळे वेगळे ड्रिंक्स होते। आता आपण चाललो आहे लेकवर। एक 10-15 मिनिटं आपल्याला चालायला लागतील आणि हा लार्जेस्ट फ्रेश वॉटर लेक आहे।
आणि आजूबाजूला पूर्ण घनदाट असं जंगल आहे. इथे ऑलमोस्ट सगळ्यांनी स्विमिंग केलं आणि ऊन कमी असल्यामुळे किंवा सकाळी असल्यामुळे ऊन अजिबात जाणवलं नाही आणि खूप मजा आली. आणि इथे 100च्या वर छोटे छोटे आयलँड आहेत आणि खूप घनदाट असं जंगल आहे. बहुतेक कोणी इथे जात पण नाही. इथे काय राहण्यासारखं असं नाही आहे. आणि हा आहे ईगल पॉइंट. इथे पाण्यात भरपूर फिश आहे, त्यामुळे ते हे फिश पकडत आहे. आणि जो बोटमॅन आहे तो सुद्धा वरून फिश टाकत होता, त्यामुळे हे अगदी जास्त जमा झाले आहे. दृश्य अगदी सुंदर आहे. इतके ईगल मी पहिल्यांदाच बघितले. जवळजवळ 100 ईगल असतील, त्याच्यापेक्षाही जास्त असतील. हे सगळे फिश खाली टाकल्यामुळे हे फिश उचलत आहे. खूपच सुंदर असं हे दृश्य आहे. असं वाटतं इथे थांबावं आणि बघतच राहावं. बारीक फिश पा किती आहे, एकदम बारीक आहे बा. आणि आता आपण जातो आहे पुलाव बेरास बीच हा बघायला. खूप सुंदर बीच आहे हा. अतिशय ट्रान्सपरंट पाणी आहे इथलं. यातल्या फिश सुद्धा आपल्याला दिसतात. बघा, या मुलांनी खेकडा आणि फिश पकडलेली आहे. खूप छान फिश होती, अगदी कलरफुल फिश होती. आणि हा बघा खेकडा. तुम्ही इथे लंकावीला नक्की या. इथलं पाणी बघून तर तुमचं माइंड फ्रेश होऊन जाणार आहे. इतकं सुंदर हे पाणी आहे. आणि या बघा फिश किती आहेत इथे. आणि खूप सुंदर फिश आहे. कदाचित व्हिडिओमध्ये एवढ्या छान दिसत नसतील. आणि किती एवढ्या फिश एकसाथ होत्या आणि पूर्ण समुद्रात भरपूर फिश होत्या. खूप छान फिलिंग येत होतं, मजा वाटत होती. आपल्याला इथे मजा करायला 1-1.5 तास देतात. तुम्ही इथे स्विमिंग वगैरे करू शकता. आणि आपल्याच बोटमध्ये बसायचं असतं. आपल्याला नंबर दिलेला असतो आणि नाव दिलेलं असतं. आम्ही 1-1.5 तास पाण्यामध्ये मजा केली. खूपच मजा आली. अगदी वेगळं पाणी होतं. खूपच ट्रान्सपरंट पाणी होतं. आता आपण चाललो आहे वापस. जवळजवळ 2:30-3 वाजत आले आहे आणि आता खूप भूक लागली आहे. आणि आता आपण जाणार आहोत एक छानसा इंडियन रेस्टॉरंटमध्ये. हे इंडियन रेस्टॉरंट आहे. आम्ही इथे मस्त गरमागरम कांदा भजी आणि छान जेवण मागितलं. जेवण खूपच छान होतं, अगदी इंडियासारखं होतं. आणि आता आपण आलो आहे ड्युटी फ्री शॉपमध्ये.
खूप मोठं असं शॉप आहे हे. मी अगदी तुम्हाला हे थोडक्यात दाखवणार आहे. तुम्ही बघा इथे काय काय आहे ते. आणि इथे हे डिनर सेट वगैरे आहे. खूप रिजनेबल होते, पण मी घेतले नाही कारण आणायचा मोठा प्रॉब्लेम झाला असता एवढं काचेचं सामान घेऊन यायला. खूप छान छान वस्तू होत्या, अगदी रिजनेबल प्राईसमध्ये होत्या. तुम्ही बघू शकता किती छान वस्तू आहेत सगळ्या. मी जास्त काही घेतलं नाही, फक्त चॉकलेट्स वगैरे घेतले आणि खाण्यापिण्याचं सामान घेतलं थोडं. हे बघा किती छान छान चॉकलेट्स वगैरे आहेत इथे. हे सगळे चॉकलेट्स मी घेतले इथनं. खूप सुंदर क्रॉकरी होती, अगदी घ्यावंसं वाटत होतं. तिथे आतमध्ये आहे. असं आहे का? हो, तिथे आतमध्ये आहे. अच्छा, 8 पीस आहे त्याच्या आत. हां. चला आता आपण जाऊया चेनांग बीचवर. संध्याकाळचे 6-7 वाजलेले आहेत. वातावरण बघा किती सुंदर आहे. अगदी माउंटन वगैरे बघा किती छान आहे. आणि इतक्या सुंदर वातावरणामध्ये फिरायला खूपच छान वाटत होतं. अगदी रिलॅक्स वाटत होतं. आणि अशी मस्त पॅराग्लायडिंग आम्ही केली. खूप मजा वाटली. खूपच छान एक अनुभव होता आमचा हा. आता ही फ्लाईट उतरताना पण आपण बघू. बघा किती मस्त वाटत आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओ राहणार आहे स्काय कॅपचा, स्काय ब्रिजचा. खूप सुंदर आहे, तो सुद्धा तुम्ही नक्की बघा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.